बापू वेद 4 आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर ऋग्वेदामध्ये ज्या प्रपंचामध्ये शक्ती दिसतात तर त्या शक्तीचं वर्णन केलं आहे आणि त्या शक्तीचं वर्णन छंदामध्ये कसं गावं याचं ज्ञान सामवेद सांगतो. सामवेद आणि यजुर्वेद हा सर्व यज्ञाची माहिती सांगणारा ग्रंथ आहे, वेद आहे. आणि अथर्ववेद हा आयुर्वेद आहे. तर त्यामध्ये सगळी वनस्पतीची माहिती आहे. आणि हे वेद त्रिगुणात्मक आहेत. गीतेच्या मताप्रमाणे हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना त्रैगुण्य विषय होता. 3 गुण त्रिगुणात्मक आहेत ते वेद. त्रिगुण्य विषयता आणि निस्त्रय गुणो भावार्जुनो असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सल्ला देतात. निर्द्वंद्व रीते सत्वस्थ निरेव क्षेमात्मवान असं हो म्हणते. तर बाळबाबू हे जे वेद आहेत तर ह्या वेदानं परमेश्वर प्राप्ती होत नाही असं गीतेचं म्हणणं आहे. कारण गीतेच्या एका अध्यायात म्हणलं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना नाहम वेदेन तपस्सा न दानेन चज्जया. मी वेदानं प्राप्त होत नाही. नाहम वेदेन तपानं प्राप्त होत नाही. नाहम वेदेन तपस्सा दानानं प्राप्त होत नाही. नाहम वेदेन तपस्सा न दानेन चज्जया. मग होतो कशानं प्राप्त परमेश्वर? शक्य एव मिदो दुष्टू दुष्टवानसी मामेथा. भक्त्या तोंडानं नाही शक्य. भक्त्या तोंडानं नाही शक्य. अहम मेव मिथोर्जुन ज्ञातून द्रष्टून तत्वेन प्रयष्टूंच्या परमत. म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सल्ला देतात अर्जुना मत्कर्म कुर्वन् परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु येस मामेति पांडव. तू सर्वभूतासंग निर्वैर होय. माझं चिंतन कर. मत्कर्म माझ्यासाठी कर्म कर. मत्कर्म कुर्वन् परमो मद्भक्त माझा भक्त हो. आणि आसंग वर्जित अनासक्त हो. आसक्ती संसाराची सोडून दे. आणि कसं हो निर्वैर सर्वभूतेषु येस मामेति पांडव. आणि सर्वभूतासंग निर्वैर आहे. म्हणून मायबाबा परमेश्वराचं सतत चिंतन करत राहा. कारण संत ज्ञानेश्वर देखील म्हणतात की नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयार होईल. त्यांच्याजवळच खरा परमेश्वर आहे. आणि म्हणून ते सांगतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. म्हणून आपण परमेश्वराचं चिंतन सतत केलं पाहिजे आणि परमेश्वर प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं जीवन सफल केलं पाहिजे. धन्यवाद. प्रणाम. धन्यवाद.